नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 13. आजची तारीख काय आहे? 11 जुलै 2025. पेपर सराव पेपर किती आहे? 13 नंबरचा आहे. आजच्या सराव पेपरमध्ये आपण काय बघणार आहे? सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, व्याकरण, चालू घडामोडी. पण आजचा पेपर थोडा वेगळा राहणार आहे. तसंच तुम्हाला नवनवीन अपडेट पोलीस भरतीसाठी हवे असेल किंवा सराव पेपर बघायचे असेल तर द संदेश अकॅडमीला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला आपण प्रश्नाकडे बोलूया. क्वेश्चन नंबर 1. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली? सिंहगड, रायगड, तोरणा, रोहिडा. कुठे घेतली? सी ऑप्शन बरोबर, तोरणा. कधी घेतली होती? 1645 मध्ये घेतलेली होती तोरणाला. दुसरा प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे 1757, 1761, 1748, 1765. ऑप्शन क्रमांक बी 1761. आणि कोणाकोणामध्ये झाली होती? अब्दाली आणि वर्सेस मराठा यामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, बकर हा कोणता प्रकारचा ग्रंथ आहे? ऐतिहासिक दस्तावेज, धार्मिक ग्रंथ आणि वैद्यकीय पुस्तक किंवा संगीत ग्रंथ. कोणता आहे? बकर हा ऐतिहासिक दस्तावेज. बकर नाव आलं तर ऐतिहासिक दस्तावेज लक्षात आलं पाहिजे आपल्या. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिला भारतीय इंग्रजीत ग्रंथ लिहिणारा नेता कोण? राजाराम मोहन राय, दादाभाई नौरोजी, बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले. कोण? ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे, राजाराम मोहन राय. पुढचा, शिवाजी महाराजांचे गुरु कोण? रामदास स्वामी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, समर्थ. ऑप्शन काय आहे? ए नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, रामदास स्वामी. सहावा प्रश्न आहे, 1857चा उठाव कशामुळे ओळखला जातो? पहिला स्वातंत्र्य लढा, बोधराज उठाव, रोटी चळवळ, दिल्ली योजना. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे, पहिला स्वातंत्र्य लढा. सती प्रथा कुणी बंद केली? गांधीजी, राजाराम मोहन राय, नेहरू, सयाजीराव गायकवाड. कोणी बंद केली? ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे, राजाराम मोहन रॉय यांनी बंद केली. ब्रिटिश भारताची पहिली राजधानी कोणती होती? दिल्ली, मद्रास, कोलकाता, बॉम्बे. कोणती होती? कोलकाता. ऑप्शन क्रमांक सी. ब्रिटिश कुठे आले होते? बंगालमध्ये. त्यामुळे पहिली राजधानी त्यांची कोणती होती? कोलकाता. सुबोध रत्नाकर हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा फुले, गोपाळराव देशमुख, बारा तांब्या किंवा लोकहितवादी. कोण लिहिले? लोकहितवादी. महात्मा गांधींनी सत्याग्रह पहिल्यांदा कुठे केला? चंपारण, भारतात, दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे, दक्षिण आफ्रिका.
भारतात सर्वात मोठा राज्य क्षेत्रफळानुसार कोणता आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश. कोणता आहे? राजस्थान. सी ऑप्शन बरोबर. पुढचा प्रश्न. गंगा नदीचा उगम कुठे होतो? यमुनोत्री, गंगोत्री, गौमुख, बद्रीनाथ. कुठं होतो? गंगोत्री. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठा जंगल क्षेत्र असलेले राज्य कोणतं? ओडिशा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड. कोणतं आहे? मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक बी बरोबर. मध्य प्रदेश. चेरापुंजी कोणत्या राज्यात येतं? आसाम, सिक्कीम, मेघालय, नागालँड. कोणतं? मेघालय. ऑप्शन क्रमांक सी. सर्वात जास्त पाऊस पडणार ठिकाण चेरापुंजी भारतात. तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? सॉरी, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. कोणत्या दिशेने वाहते? पश्चिम. बी ऑप्शन बरोबर. पश्चिम वाहिनी नदी ती. पुढचा प्रश्न. भारतात सर्वात जास्त कापूस उत्पादन कोणत्या राज्यात होते? गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू. कोणत्या राज्यात होते? आपल्या महाराष्ट्रात. सूर्यकिरण किंवा संयुक्त युद्ध सराव कोणत्या देशाबरोबर होतो? नेपाळ, भूटान, बांगलादेश, चीन. नेपाळ. हा युद्ध अभ्यास लक्षात ठेवा. नेपाळ सोबत. सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओडिशा. कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्र. भारताचे राज्यघटना कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे? अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. सर्व पर्याय. वरील दिलेले सर्व पर्याय. ऑप्शन क्रमांक डी. बिल कायदा होण्यासाठी काय लागते? मंत्रिमंडळाचा आदेश, संसदेची मंजुरी, राष्ट्रपतीची सही आणि न्यायालयाचा आदेश. ऑप्शन क्रमांक सी. राष्ट्रपतीची सही. संविधानात किती मूलभूत अधिकार आहे? 5, 6, 7, 8. किती? 6 अधिकार आहे. ऑप्शन क्रमांक बी. अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आसाम, जम्मू काश्मीर, पंजाब आणि मेघालय. जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर आता राज्य नाही राहिलं, केंद्रशासित प्रदेश. मला कोण सांगाल का आता भारतात किती राज्य आणि किती युटी आणि केंद्रशासित प्रदेश? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राधाकृष्ण, झाकीर हुसेन, व्यंकय्या नायडू. ऑप्शन क्रमांक बी. डॉक्टर राधाकृष्ण. भारतात कोणत्या न्यायालयात कायदा रक्षक पटले आहे? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, पाच्य न्यायालय. ऑप्शन क्रमांक ए. सर्वोच्च न्यायालय. राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय. कोण करतं? राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर. अहमदनगर. ऑप्शन क्रमांक बी बरोबर. महाराष्ट्रात सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर, ठाणे, सांगली, कोल्हापूर. ऑप्शन क्रमांक ए. मुंबई शहर. सह्याद्री पर्वतरांगेत महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात येतं? सातारा, पुणे, रायगड, नाशिक. महाबळेश्वर साताऱ्यात. ऑप्शन क्रमांक ए बरोबर.
आता माथेरान कोणत्या जिल्ह्यात येईल? चला, कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कोयना, कृष्णा, गोदावरी, वैनगंगा. कोयना नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. महाराष्ट्रात सर्वोच्च शिखर कोणते? रायगड, तोरणा, साल्हेर, कळसुबाई. ऑप्शन क्रमांक डी, कळसुबाई. महाराष्ट्रात कृष्णा नदी किती जिल्ह्यातून वाहते? 4, 5, 6, 7. किती जिल्ह्यातून वाहते? 6 जिल्ह्यातून वाहते. आता 6 जिल्ह्यामध्ये कोणकोणते येतात? पहिला जिल्हा आहे सातारा, दुसरा आहे सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे. म्हणजे अहिल्यानगर आणि पुणे या अशा 6 जिल्ह्यातून वाहते. समजलं? पुढचा प्रश्न, विदर्भात सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी, वैनगंगा, पैनगंगा, तापी. कोणती? वैनगंगा. ऑप्शन क्रमांक बी, वैनगंगा. सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या भागात आहे? कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश. कोकण. ऑप्शन क्रमांक ए, कोकण. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? नागपूर, चिपळूण, पुणे, औरंगाबाद. कुठे? चिपळूण. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, बंजारा, पैनगंगा, प्रवारा. ए, गोदावरी. महाराष्ट्रात काळी माती कोणत्या भागात आढळते? विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि वरील सर्व. वरील सर्व. ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. तारापूर अणुऊर्जा केंद्र कुठे आहे? पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी. पालघर. अगोदर ठाण्यात होता, आता पालघरमध्ये. काही ऑप्शन मध्ये ठाणे येईल, पालघर काढायला राहील. पालघर हा नवीन जिल्हा आहे त्यामुळे तेच. गौराई हे कोणत्या जिल्ह्याच्या पारंपरिक जलसिंचन पद्धत आहे? नाशिक, पुणे, सोलापूर, अमरावती. सोलापूर. पवना धरण कोणत्या शहराजवळ आहे? कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक. कुठे? पुणे. ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्रात दूधसागर धबधबा कुठे आहे? कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा जवळ किंवा गोवा सीमेवर. दूधसागर धबधबा. ऑप्शन क्रमांक डी, गोवा सीमेवर. महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती? कृष्णा, तापी, गोदावरी, भीमा. कोणती? सी, गोदावरी. गोदावरीला काय म्हणतात? दक्षिण भारतातील गंगा.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे? कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. पुढे विदर्भ. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. विदर्भ. पुढचा प्रश्न आहे, बुलढाणा जिल्ह्यात कोणता प्रसिद्ध तलाव आहे? चिखलदरा, लानोर, पाचोरा, ताडोबा. लोणार. कोणता आहे? लोणार आहे. ऑप्शन क्रमांक बी. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली. कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ए चंद्रपूर. वाघाचं घर म्हटलं जातं ताडोबाला. कोकण किनारपट्टी व किती जिल्ह्यात विभागलेली आहे? कोकण किनारपट्टी किती जिल्ह्यात? 3, 4, 5, 6. 6 जिल्ह्यात विभागलेली आहे. आता 6 जिल्हे कोणते? पहिला पालघर, नंतर दुसरा मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यांना मुंबईच म्हणतात तुम्ही, शॉर्टकट जातात. ठाणे, रायगड, अजून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. असे 7 जिल्हे येतात. पण ऑप्शन काय आपला? 6 जिल्हे, कारण आपण मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला एकच जिल्हा म्हणतो, म्हणून 6 आन्सर ॲक्युरेट आहे. भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तापी, कृष्णा, गोदावरी, वैनगंगा. कोणतीची? कृष्णाची. ऑप्शन क्रमांक बी कृष्णा. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तुम्हाला बोललो होतो. माथेरान हे रायगडमध्ये आहे. महाबळेश्वर सातारामध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठा साखर उत्पादक जिल्हा कोणता? सोलापूर, सातारा, पुणे, कोल्हापूर. सोलापूर. महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्हा कोणता? नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, अकोला. आता उष्ण जिल्हा तर सगळ्यांनाच माहीत असेल, चंद्रपूर. शेवट लास्टचा प्रश्न 50वा आपला. कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या 2 ठिकाणांमधून होते? मुंबई, कोल्हापूर, राडा, मडगाव, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, गोवा. कोणता? राडा, रोहा, मडगाव. ऑप्शन क्रमांक बी. अशा प्रकारे आज आपला पेपर संपलेला आहे. तुम्हाला सर्व पेपर आवडला तर नक्की शेअर करा. काही त्रुटी असेल तर नक्की कळवा, म्हणजे डिसलाईक करा आणि कमेंट करा. आवडल्यास तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.